सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका प्राध्यापिकेच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। अजिंक्य रुपेश हंगरगेकर, वय वर्ष 39, राहणार उमानगरी, सोलापूर असे त्याचे नाव आहे। ही घटना सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। शेअर मार्केटमध्ये 40 ते 45 लाखांचा फटका बसल्याने सदर व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। अजिंक्य याचा मृतदेह राहत्या घरातील किचनमध्ये लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आला। ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला फासातून खाली उतरवून लगेच उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे। प्राप्त माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये पैसे लावले असता त्यात तब्बल 40 ते 45 लाखांचा नुकसान झालं। हे सहन न झालेल्या मानसिक तणावातून हे आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।